पहिली गोष्ट म्हणजे सरांचं नुकतंच निधन झालंय. ते माझे जे काही मोजके खास मित्र होते त्यांच्यापैकी सुरेश सर एक. त्यामुळे त्यांच्या आत्म्याला चिरशांती लाभू दे अशी मी परमेश्वरचरणी प्रार्थना करतो. आता तुमचा प्रश्न असा आहे की सरांची माझी पहिली ओळख कधी झाली. त्याच्यावरती मी असं म्हणेन की नदीचं उगमस्थान नेमकं कुठे हे सांगणं जितकं अवघड आहे तिथंच सरांची माझी ओळख पहिली कधी झाली हे सांगणं मला अवघड आहे. परंतु एकच आहे, मी प्राचार्य झाल्यानंतर सरांचा माझा अतिशय घनिष्ठ असा संबंध आला. स्नेह बंध एकदम असे घट्ट झाले. मी प्राचार्य असताना सुरुवातीच्या काळामध्ये एक तर मी खेडेगावातून आलेला मुलगा फर्ग्युसनचा प्राचार्य म्हणल्यानंतर एक बऱ्यापैकी हे होतं. अनेक प्रसंग माझ्या वाट्याला जेव्हा सुरुवातीच्या काळात आले त्यावेळेला सूर्यवंश सर हे अक्षरशः सावलीसारखे माझ्या पाठीशी उभे राहिले. त्यातला एक प्रसंग असा म्हणजे मी नुकताच प्राचार्य झालो होतो. 5-6 महिन्यामध्ये फर्ग्युसन कॉलेजमध्ये जानवी तुपे आणि प्रसन्न पंडितनी जानवी तुपेला त्यांचं काही ते प्रेमसंबंध एकतर्फे असेल माहीत नाही होते. त्याच्यामध्ये ते पिस्तूलनं त्यांनी त्या मुलीला मारलं आणि तो सगळा प्रसंग अत्यंत कसोटीचा होता. आणि मी नौका होतो प्राचार्य म्हणून. तो हँडल करायच्या वेळेला मला ज्या ह्याच्यातनं जावं लागलं त्यावेळेला सूर्यवंश हे फार माझ्या पाठीशी होते. हा एक. आणि पहिल्या 5 वर्ष कारकिर्दीमध्ये अनेक असे गोष्टी व्हायच्या. मग ते काय कर्मचाऱ्यांचे आंदोलन असतात ते नैसर्गिक असतं, कुठल्याही महाविद्यालयात मोठ्या महाविद्यालयात तरी असतं. परंतु ते करताना मला ते नेहमी धीर द्यायचे आणि मला त्यांचा असा आधार वाटायचा. आणि हे सगळे प्रसंग मी अत्यंत समर्थरित्या आणि यशस्वीपणे म्हणजे ज्यांनी आंदोलन केले ते आता सगळे मला मानतात की सर मला ते सगळे म्हणतात की तुम्ही सहनशीलतेचे सम्राट आहात. पण ही ताकद मला जी मिळाली ती माझे मित्र सहकारी यांच्यामुळे मिळाली. त्यामुळं ती मला सरांची आठवण फार येते. सरांच्या स्वभावामध्ये स्पष्ट वक्तेपणा फार होता. म्हणजे असे अडून बोलायचे नाही. जे काय असेल ते तोंडावर ते स्पष्ट बोलायचे. अन्यायाची त्यांना कमालीची चीड होती. स्वतःच्या वरती झालेला अन्याय हा एक वेळ बाजूला ठेवूया आपण. परिचित किंवा अपरिचित अशा कुठल्याही व्यक्तीबद्दल असे दोरान्वयाने जरी संबंध असला आणि ते ओळखत असले त्या व्यक्तीचा अन्याय झाला तर त्या अन्यायाच्या बाबतीत ते असे लढवे म्हणतात ना की तो अन्याय सुटेपर्यंत ते सोडायचं नाही. आणि त्यातलं एक उदाहरण मी त्यांचे मित्र माझे मित्र माझे सहकारी फर्ग्युसनमध्ये प्राध्यापक शिंपी त्यांच्या बाबतीत फर्ग्युसनमध्ये काही बऱ्याच कालावधीचा हे झालेलं सॅलरी झालेला नव्हता. तर तो सर्वात शेवटी शिंपी सरांनी नाद सोडला इतकी परिस्थिती झाली होती आणि मोठी रक्कम होती. तर डायरेक्टरपर्यंत जाऊन त्यांनी शिंपी सरांसाठी हे केलं आणि तो सगळा प्रश्न सोडवला आणि मोठ्या प्रमाणात त्यांना रक्कम त्या शिंपी सरांना मिळाली. अशी किती उदाहरणं देता येतील. दुसरं त्यांचं स्वभावाचं वैशिष्ट्य म्हणजे ते लोकमित्र किंवा जनमित्र ज्याला म्हणता येईल असे होते. म्हणजे प्राध्यापक म्हणजे फक्त शिक्षण क्षेत्रातले मित्र विद्यापीठातले कॉलेजमध्ये असं नसतं ना. त्यांच्या सर्व क्षेत्रामध्ये मग अगदी राजकारण असेल सामाजिक क्षेत्र असेल शिक्षण क्षेत्र असेल अशा सर्व क्षेत्रामध्ये त्यांचे मित्र होते. आणि ते मित्र अगदी थेट आपल्या पुण्यापासून जळगाव धुळे या एवढ्या परिसरापासून त्यांचे मित्र होते. मला एकदा आठवते एक तर सांगायला हरकत मधुगाव चौधरी आणि ते दोघं दोस्त होते. काय त्याचे वर्गमित्र होते काही मला एवढं माहित नाही.
आणि एका समारंभात आम्ही भेटलो होतो तेव्हा ते मला घेऊन गेले आणि त्यांनी ओळख करून दिली फर्ग्युसन कॉलेजचे प्राचार्य वाघ सर. आणि त्याने मला सांगितलं की मधुकरराव चौधरी शिक्षण मंत्री त्यावेळेला होते की नाही, त्यावेळेला निवृत्त झाले असतील, परंतु महाराष्ट्राचे पहिले शिक्षण मंत्री मधुकरराव चौधरी यांच्या भेटीचा योग हा मला सुर्वेश सरांच्यामुळे आला. आणि एक चांगला माणूस अशी राजकारणामध्ये चांगली माणसं आता दुर्मिळ झाली, त्या माणसाला भेटण्याचा योग आला. एक आठवण मला अगदी सांगावीशी वाटते. त्याच्यावर त्यांची वैयक्तिक त्यांच्यावरतीच अन्याय झाला तो त्यांनी कसा सोडवून सांग. सिम्बायसिस मध्ये ते हिंदीचे प्राध्यापक, माझा विषय विज्ञान त्याच्यात भौतिकशास्त्र आणि ह्यांचा विषय हिंदी कलाशास्त्र, हे आम्ही एकत्र कशावर मी सांगितलं मला सांगता येणार नाही, परंतु त्यांच्यावरती जेव्हा निवृत्त झाले त्यावेळेला बऱ्याच संस्थांमध्ये होतं लवकर मिळत नाही आहे काय डिफरन्सेस म्हणा किंवा जे काही बाकी थकबाकी असेल तर ते बराच कालावधी गेला. आणि निवृत्त झालेल्या माणसाला कसं वाटतं की आपले जे काही थकबाकी कॉलेज असे अडकलेले असतील ते लवकरात लवकर मिळाले. संस्था चालकांच्या पुढे अनेक मोठे प्रश्न असल्यामुळे असे असा प्रश्न त्यांच्याशी किरकोळ असतो, त्यामुळे ते बरेच दिवस तो काही त्यांना थकबाकी मिळत नव्हती. आणि वैयक्तिक मुजुमदार सर आणि आपले सुरेश सर ह्यांचे चांगले संबंध, एकदम चांगले संबंध, म्हणजे असं खूप चांगले संबंध, पण ते हे होत नव्हतं. आणि मग सर इतके चिडले कारण ही रक्कम त्यांच्याशी महत्वाची होती निवृत्तीनंतर. मग ते गेले आपले सेनापती बापट संस्था आहे ना तिथे सिम्बायसिसमध्ये गेले आणि तिथं ते त्यांना भेटले ना आणि ते म्हणले सर मी आता माझा अंत पाहू नका, मला जर तुम्ही हे थकबाकी लगेच दिली नाही, 1 महिन्यात देतो 2 महिन्यात देतो 3 महिन्यात देतो ते मला चालणार नाही, तुम्ही लगेच रक्कम जर देणार नसाल तर मी सिम्बायसिसच्या बाहेर आम्हाला उपोषणाला बसणार. थांबलं तिथे. ते म्हणे जो पण मला तुम्ही चेक काढत नाही तो पण इथं जाणारच नाही. दोघांचे संबंध राहिले होते त्यांनी मुजुमदार लगेच चेक केला त्याच्यात दिला आणि मग आभार म्हणून ते बाहेर पडले. हा एक तुझ्या वैयक्तिक आठवतं मला किस्सा सांगावा. ओके सुरेश सर तुमचं सगळं कुटुंब आणि आमचं कुटुंब फार पूर्वीपासून म्हणजे ज्यावेळेपासून ओळख झाल्यापासून तर अगदी कौटुंबिक संबंध दोन्ही कुटुंबामध्ये आहेत. माझी तर मुलं त्यावेळेला खूप लहान होती. प्रशांत लहान धाकटा तो लहान होता, अश्विनी पण तशी लहान होती. अश्विनी मला वाटतं ज्युनियर कॉलेजला जात असेल, प्रशांत अजून लहान होता. प्रशांत म्हणजे असा पूर्वही म्हणता येईल. आणि ते लहानापासून अगदी या सगळ्यांच्या लग्नापर्यंत प्रत्येक प्रसंगामध्ये सुरेश सर नाहीत म्हणजे तो कार्यक्रमच होऊ शकत नाही. प्रशांतचं लग्न झालं कोल्हापूरला, परंतु ज्याला रिसेप्शन म्हणता येईल स्वागत समारंभ तो झाला पुण्यामध्ये कृष्णसुंदर गार्डनमध्ये झाला. आणि रिसेप्शनला नॉर्मली लोक उशिरा येतात, 7 वाजताची वेळ दिली तरी 7:30 पावणे 8 वाजता सुरू होतात असं साधारण गृहीत धरून आम्ही आपल्या घरी तयारी चालली होती. आणि मला बरोबर 7:05 सुरेश सरांचा कृष्णसुंदर फोन आला. ते म्हणाले सर तुम्ही कुठे आहात? काय झालं? येतो होतो म्हणले तुमचे गुरु ताकोले सर आलेत. मी स्वागत केलं म्हणले आणि ताकोले सर ते म्हणले वाघ सर तयारी करतो येऊ द्या त्यांना त्यांच्यावर. परंतु आम्ही 15-20 मिनिटांनी पोहोचेपर्यंत आलेल्या सर्व पाहुण्यांचं स्वागत त्यांनी कुटुंब प्रमुख त्या नात्याने करतो त्या नात्याने त्यांनी केलं. हा एक प्रसंग मला सांगावा असं वाटतं. एक सरांची अजून आठवण मला सांगायची म्हणजे आम्ही काहीतरी कार्यक्रमानिमित्त कोल्हापूरला गेलो होतो आणि गाडी माझी होती आणि मी चालवायचो, परंतु मी सर असले की सर म्हणाले मी माझ्या पद्धतीने चालवायचो आणि अर्थात मी पुण्याबाहेर पडल्यानंतर गाडी चालवत नव्हतो, त्यामुळे ते म्हणले की मी गाडी चालवेन आपण जाऊया.
पण अगदी फ्रँकली सांगायचं म्हणजे सर गाडी फास्ट चालवायची आणि ही वॉज व्हेरी गुड, म्हणजे ड्रायव्हिंग मध्ये मास्टर होतो. आणि पुण्यापासून निघालो, एकटे ड्रायव्हिंग करत होते. आणि आत्ताच्या स्टँडर्ड जेवढा वेळ लागेल कोल्हापूरला, आता सगळे एक्सप्रेस हायवेवर लागले, जुन्या रस्त्याने आम्ही जवळजवळ 4 तासामध्ये कोल्हापूरला पोहोचलो. आणि माझे सासरे होते, वयस्कर होते, ते शिक्षण क्षेत्रामध्ये शिक्षण घ्यायला होते. तर ते उतरल्यात सांगितलं, सर गाडी चालवतो, मी बसणार नाही गाडीत. मी ते गाडी व्यवस्थित चालवतात, त्यामुळे त्याला गाडीचा स्पीड कमी करायला सांगा. हा एक किस्सा मला अगदी आवर्जून आठवते. अजून पुण्यातले 1-2 आठवणी म्हणजे ज्ञानेश्वर पदकामध्ये जे निरंजन हॉटेल आहे, ते हॉटेल नाही असं फर्ग्युसन भागातला कुणी सांगू शकत नाही. तर त्यांचं ते आवडीचं हॉटेल. आणि निवृत्त व्हायच्या अगोदर मला सोयीच असेल किंवा चालत 5 मिनिटात होतं, परंतु निवृत्त झाल्यानंतर सुद्धा चहा प्यायला या म्हणायचे. आणि मग मी जायचो सरांच्या प्रेमापोटी, लांब पडायचं पण जायचं. सूर्यवंशी सर, त्यांचा खास मित्र रायकर आणि मी, आणि आमची जागा ठरलेली होती. पहिल्या मजल्यावर चित्तोडून जायचो. हॉटेलचा मालक त्यांच्या ओळखीचा होता. आणि मग आम्ही ठरत बसायचो, अर्धा पाऊण तास 1 तास. कधी वेटर म्हणला नाही की चलो गती टाइम आहे, असं कधी झालं नाही. कारण सरांचे तेवढे जिव्हाळ्याचे संबंध होते आणि चहा गप्पा गोष्टी सगळ्या व्हायच्या. आणि त्यामुळे आमची मैत्री, फर्ग्युसनचा परिसर हा आमचा कॉन्टॅक्ट पॉईंट होता. तुमच्या घरी तर अनेक वेळा आलेलो आहे, तुमच्या घरी जेवलोय सुद्धा, हे सांगायला काय हरकत नाही. आणि बहिणी सुद्धा अत्यंत म्हणजे खूप प्रेमळ होत्या. सर गेल्यामुळे अर्थातच वहिन्यांची पोकळी फार मोठ्या प्रमाणात जाणवत असेल याची मला खात्री आहे. आता त्या दुबईला गेल्या मी असं कळलं, परंतु सर गेल्यामुळे माझं तर नुकसान झालंय, पण माझ्या कित्येक पटीने अधिक नुकसान तुमच्या कुटुंबात झालंय याची मला जाणीव आहे.